विद्यार्थी मित्रो नमस्कार। बघा इयत्ता 7वी इयत्ता 7वी विषय सामान्य विज्ञान घटक 19 चुंबकीय क्षेत्राचे गुणधर्म। आता आजच्या या पाठामध्ये आपण इयत्ता 7वीच्या या पाठामध्ये सामान्य विज्ञान मध्ये घटक पाहणार आहोत 19वा। बघा 19वा घटक आपण बघत आहोत। सर्वांनी लक्ष द्यायचं आहे। थोडंसं लक्ष देत असताना सर्व बाबी समजून घ्यायच्या आहेत। ठीक आहे। बघा इयत्ता 7वी सामान्य विज्ञान चुंबकाचा हा आपण भाग घटक पाहणार आहोत। या घटकामध्ये आपण विशिष्ट माहिती बघणार आहोत। चुंबक म्हणजे काय, चुंबकाचे प्रकार कसे असतात, चुंबकाचे गुणधर्म कसे, चुंबकाची निर्मिती कशी केली जाते, त्यासोबत चुंबकाच्या या घटकापासून कोणकोणते गुणधर्म असतात, पृथ्वीचे जे काही चुंबक क्षेत्र आहे, वलय आहे, या संबंधी माहिती पाहणार आहोत। त्यासोबतच निर्मिती करत असताना त्याच्यामध्ये कोणकोणते घटक असतात, त्या कोणकोणत्या घटकाचा परिणाम कोणकोणत्या कशा प्रकारे होत असतो या बाबी समजून घेणार आहोत। तत्पूर्वी आपण आपल्यासोबत जर समजा आपल्याला पाठ्यपुस्तक जर समजा मिळालं जाण्यासोबत असावंच असं अपेक्षा आहे। आपण ते पाठ्यपुस्तक घ्यायचं आहे। पाठ नंबर 126 वरचा जो काही चुंबकीय क्षेत्राचे गुणधर्म हा जो काही पाठ आहे हा पाठ वाचायचा आहे। संपूर्ण 126, 27, 28 पाठ नंबर वाचून काढायचा आहे। त्याच्यावरती जे काही घटक वगैरे दिले आहेत ते घटकांचा अभ्यास करायचा आहे सूक्ष्मरित्या व नंतर आपण तयारी आपण करायची आहे। याच्यामध्ये चुंबकीय क्षेत्राचे गुणधर्म मध्ये जी काही माहिती आहे ही माहिती आपण बघून घ्यायची आहे। याच्यामध्ये निर्मिती हा एक महत्त्वाचा भाग आहे व निर्मिती संदर्भातली पण माहिती बघणार आहोत। तत्पूर्वी आपण काही चुंबकाच्या संदर्भामध्ये काही माहिती प्रश्न स्वरूपामध्ये थोड्या आठवड्यामध्ये दिलेली आहेत हे आपण बघायचे आहे। आपण या ठिकाणी बघू शकता। बघा थोड्या आठवड्यामध्ये जे काही दिले आहे ते बघा। पहिला प्रश्न आहे, आपल्या घरामध्ये परिसरात चुंबकाचा उपयोग कोठे व कसा होता असा प्रश्न विचारलेला आहे। बघा चुंबक हा सर्वसाधारणपणे अनेक ठिकाणी वापरला जातो व आपल्या घरामध्ये देखील कुठे व कोणत्या ठिकाणी परिसरात वापरला जातो हे विचारलेलं आहे। बघा आपल्या घरामध्ये सुद्धा चुंबक अनेक ठिकाणी वापरला जातो। जे काही तुमचे काही स्पीकर्स करणे वगैरे असेल, काही साऊंड सिस्टीम वगैरे असेल तर त्याच्या पाठीमध्ये देखील चुंबक असतो, त्या ठिकाणी तुम्ही वापरू शकता। काही खेळणे असेल तर ते खेळण्यामध्ये सुद्धा असते, काही मारतूल पकड असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा मॅग्नेट सदृश काही परिस्थिती किंवा घटक असतात त्या ठिकाणी सुद्धा वापरला गेला असतो। व कसा होतो तर आपली वस्तू हाताळण्याच्या पद्धतीनुसार ह्या आपल्या पद्धती ह्या वापरत असतो। ठीक आहे। दुसरं बघा, मुक्तपणे टांगलेला चुंबक कोणत्या दिशेला स्थिरावतो। मुक्तपणे जर टांगलेला चुंबक असेल तर बघा अशा पद्धतीने जर समजा मुक्तपणे टांगलेला चुंबक असेल, असा टांगलेला चुंबक असेल तर एन व एस नॉर्थ आणि साऊथ म्हणजे दक्षिणोत्तर अशा पद्धतीने हा स्थिरावलेला असतो। ही बाब आपण लक्षात ठेवायची आहे। दक्षिणोत्तर स्थितीमध्ये स्थिरावलेला हा चुंबक हा अशा पद्धतीने स्थिरावतो। काही त्याला गुणधर्म असतात किंवा काही घटक असतात त्या घटकानुसार हा एन व एस स्वरूपामध्ये हा स्थिरावलेला असतो। ही बाब लक्षात ठेवायची आहे। आपण देखील साधा चुंबक जर समजा हवेमध्ये जर समजा ठेवला तर हा अशा पद्धतीनेच राहतो, हे बाब लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर बघा चुंबकाच्या दोन टोकांना काय नावे दिली आहेत व का। चुंबकाच्या दोन टोकांना नावे दिली ती एन आणि एस म्हणजे नॉर्थ आणि साऊथ दिली आहे। व नॉर्थ आणि साऊथ म्हणजे काय, दक्षिणोत्तर हे जे काही गुणोत्तर आहे किंवा ज्या पद्धतीने तो स्थिरावतो त्या पद्धतीने तो झालेला आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे। पुढे बघा, चुंबक बनवण्यासाठी कोणते धातू वापरतात। चुंबक बनवण्यासाठी कोणते धातू वापरतात तर त्याच्यामध्ये जे काही घटक असतील, लोखंड, लोह हा धातू किंवा हा भाग आहेच, त्यासोबत कोबाल्ट, निकेल हे देखील भाग आहेत, हे देखील बाब आपण बघायचं आहे। निपरहॅम या लोह, निकेल, ॲल्युमिनियम व टायटॅनियम यापासून हा बनवला जातो, ही बाब लक्षात ठेवायची आहे। त्यानंतर चुंबकाच्या दोन टोकांना नावे दिली आहेत का हे आपण बघितलं। त्याच्यानंतर बघा चुंबक बनवण्यासाठी कोणता धातू वापरतात। निपरहॅम असेल, लोह असेल, कोबाल्ट असेल हे देखील धातू त्याच्यामध्ये वापरतात। चुंबकाची वैशिष्ट्ये कोणती तर चुंबकाची वैशिष्ट्ये याच्यामध्ये आपण बघू शकतो की चुंबकाच्या वैशिष्ट्यामध्ये जो काही चिटकून येण्याचा किंवा आकर्षित करण्याचा जो काही भाग असेल हा एक खूप महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे, हे आपण बघू शकतो। लोह किंवा लोह सदृश ज्या काही वस्तू असतील तर त्या वस्तू या लोखंडाला काय होतात, आकर्षून घेतले जातात, म्हणून ही बाब या ठिकाणी सांगितलेली आहे, ही बाब आपण लक्षात ठेवायची आहे। तर बघा निर्मिती, या लोहखंडाची निर्मिती किंवा लोहचुंबकाची निर्मिती कोणकोणत्या कशा पद्धतीने केली जाते, कोणकोणत्या घटकापासून केली जाते हे देखील आपण बघायचं आहे। तत्पूर्वी आपण लिहून घ्यायचं निर्मिती कशा पद्धतीने झाली आहे। लोह, कोबाल्ट, निकेल,
यांच्या संमिश्रापासून चुंबक बनवले जातात. यांच्या संमिश्रापासून चुंबक बनवले जाते. हे बघा, आपण अशा पद्धतीने ही बाब लक्षात ठेवायची आहे. लोह, कोबाल्ट, निकेल यांच्या संमिश्रापासून चुंबक बनवले जाते. बघा, लोह, कोबाल्ट, निकेल यांच्या संमिश्रापासून निकेल ह्याच्यापासून मॅग्नेट बनवले जाते किंवा चुंबक बनवले जाते. लोह, कोबाल्ट व निकेल यांच्या संमिश्रापासून चुंबक बनवतात. चुंबक बनवत असताना ह्या ज्या काही बाबी आहेत ह्या बाबी आपण लक्षात ठेवायच्या आहेत. निपरव्हॅम या लोह, निकेल, ॲल्युमिनियम व टिटॅनियम यांच्या संमिश्र देखील चुंबक बनवतात. हा झाला एक भाग. बघा, हा झाला एक भाग. याच्यानंतर दुसरा भाग, याच्यामध्ये निपरमॅग लोह, ॲल्युमिनियम, टायटॅनियम यांच्या संमिश्रापासून चुंबक मिळतात. यांच्या संमिश्रापासून चुंबक बनवतात. बघा, आपण ही बाब लक्षात घ्यायची आहे किंवा समजून घ्यायची आहे. चुंबक ह्याच्यामध्ये दोन प्रकार असतात. दोन प्रकारे किंवा दोन पद्धतीने चुंबक बनवले जातात. पहिला आपण बघू शकतो, लोह, कोबाल्ट, निकेल यांच्या संमिश्रापासून चुंबक बनवले जाते. चुंबक बनवण्यामध्ये जे काही इन्ग्रेडियंट्स किंवा जे काही घटक असतात ते घटक आपण पहिल्यांदा थोडंसं लक्षात घ्यायचं आहे. लोखंड सदृश्य म्हणजे लोह सदृश्य म्हणजे लोखंड हे त्याच्यामध्ये असणारच आहे. त्याच्यासोबतच कोबाल्ट देखील त्याचं मिश्रण असणार आहे. त्याच्यासोबत निकेल, या तीन घटकांच्या संमिश्रापासून चुंबक बनवले जाते. बघा, हा झाला पहिला भाग. दुसरा भाग आपण बघा, निपरमॅग नावाचा सुद्धा एक घटक आहे. त्यासोबत लोह सुद्धा त्याच्यामध्ये लागणार आहे व ॲल्युमिनियम व टायटॅनियम या नावाचे जे काही घटक किंवा जे काही इन्ग्रेडियंट्स लागतील याच्यापासून सुद्धा आपल्याला चुंबकाची निर्मिती करता येऊ शकते. चुंबक हा लोखंड सदृश्य म्हणा किंवा लोह सदृश्य असणारे जे काही वस्तू किंवा लोखंड असेल तर त्याला तो आकर्षित करतो किंवा घट्ट चिटकवून ठेवण्याचं हे काम करत असतो. लोह किंवा लोखंड सदृश्य ज्या वस्तू नसतील तर त्यांना तो आकर्षित किंवा चिटकून ठेवत नाही. ही बाब आपण लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. याच्यानंतर बघा, एकस्पर्शी पद्धती व द्विस्पर्शी पद्धती आपण बघायचं आहे चुंबकत्वामध्ये. बघा, एकस्पर्शी पद्धतमध्ये काय काय सांगितले बघा. एकस्पर्शी पद्धतमध्ये चुंबकाला एक स्पर्श दिला आहे, एकच चुंबक दिलेला आहे. व एकस्पर्शी पद्धतीमध्ये आपण मागील तासाला जे काही बघितले आहे एकस्पर्शी पद्धत कशी असते, त्याच्यासोबत एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जे काही चुंबकत्व असेल तर ते बाब आपण लक्षात ठेवायचे आहे. आपण वाटलं तर आपण पुन्हा एकदा फळ्यावरती लिहून घेऊया, आपण समजून घ्यायचं आहे. बघा, एकस्पर्शी पद्धत. एकस्पर्शी पद्धत पोलादी पट्टीत चुंबकत्व निर्माण झालेले असेल. निर्माण करण्याच्या पद्धतीला एकस्पर्शी पद्धत म्हणतात.
हे बघा एकस्पर्शी पद्धत, पोलादी पट्टीत चुंबकत्व निर्माण करण्याच्या पद्धतीला एकस्पर्शी पद्धत असे म्हणतात. ही बाब आपण लक्षात ठेवायची आहे. पोलादी पट्टीत चुंबकत्व निर्माण झालेले दिसेल, चुंबकत्व निर्माण करण्याच्या पद्धतीला एकस्पर्शी पद्धती असे म्हणतात. ही बाब आपण लक्षात ठेवायची आहे. पान नंबर 126 वरती बघा, पान नंबर 126 वरती ही जी काही चुंबकत्व निर्माण करण्याच्या पद्धतीनुसार जे काही एक प्रयोग दिला आहे तो प्रयोग आपण बघायचा आहे. या प्रयोगामध्ये एक स्पर्शी पद्धती म्हणजे काय, द्विस्पर्शी पद्धती म्हणजे काय, ह्या बाबी आपल्याला जाणून येतील किंवा दिसून येतील, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबत पुढे आपण जाणार आहोत. पृथ्वी एक प्रचंड मोठा चुंबक आहे, हे देखील आपण थोडंसं बघायचं आहे. मागील तासाला बघा, मागील तासाला आपण चुंबक म्हणजे काय, चुंबकाची काही वैशिष्ट्ये मी हे आपल्याला ऑडिओ स्वरूपामध्ये आपल्याला ऐकवलेलं, परंतु आता सध्या मी प्रत्यक्ष आपल्यासमोर आलेलं आहे. या ऑनलाईन शिक्षणामध्ये काही कन्सेप्ट असेल हे पुन्हा मी प्रत्यक्ष आपल्यासोबत मी या गोष्टीचं विश्लेषण करत आहे. ही बाब आपण लक्षात ठेवायचं आहे. हे भाग, हा घटक शिकून झाल्यानंतर, हा व्हिडिओ झाल्यानंतर पुढील जो काही भाग येणार आहे तो सुद्धा मी पुन्हा ऑडिओ स्वरूपात असेल किंवा प्रयोगाच्या स्वरूपात असेल, हे भाग मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. लक्षात ठेवा. आपण पुढे बघूया. पृथ्वी एक प्रचंड मोठा चुंबक. बघा, पृथ्वी एक प्रचंड मोठा चुंबक आहे. ही पृथ्वी आहे. बघा, एन आणि एस, नॉर्थ आणि साऊथ हे दोन घटक या ठिकाणी दिलेले असतात. पृथ्वीचे चुंबक, जर समजा ही पृथ्वी असेल, हे चुंबकत्व कशा पद्धतीने दिलेलं आहे हे आपण बघू शकता. बघा, पृथ्वीचं चुंबकत्व कशा पद्धतीने दिलं आहे. एक प्रचंड मोठा चुंबक घ्यायचा आहे. मुक्तपणे टांगलेला चुंबक दक्षिणोत्तर दिशेतच स्थिर राहतो. याचे शास्त्रीय कारण विल्यम गिल्बर्ट या शास्त्रज्ञाने प्रयोगाच्या सहाय्याने दिले. त्याने नैसर्गिक अवस्थेमध्ये खनिज रूपात आढळणारा चुंबकीय दगड घेऊन त्याला गोलाकार आकार दिला व गोलाकार चुंबकत्व मुक्तपणे फिरू शकेल अशा रीतीने टांगला व त्या गोलाकार चुंबकाजवळ पट्टी चुंबकाचा उत्तर ध्रुव आणला. तेव्हा चुंबकीय गोलाचा दक्षिण ध्रुव आकर्षित झाला. म्हणजे या ठिकाणी त्यांनी अनालिसिस केलेलं आहे किंवा एक विशेषण स्पष्टीकरण दिलं आहे. पृथ्वी बघा, तर पृथ्वी कसं दिलं आहे, त्याच्यामध्ये चुंबकत्व स्वरूप त्यांनी ठिकाणी दिलेलं आहे. याच्यामध्ये त्यांनी काय म्हटले, डॉक्टर गिल्बर्ट नावाचे जे काही शास्त्रज्ञ होते, तर त्या शास्त्रज्ञांनी एक विशिष्ट स्वरूपाचा प्रयोग केला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलंय बघा, मुक्तपणे टांगलेला चुंबक दक्षिणोत्तर दिशेतच स्थिर राहतो. याचे शास्त्रीय कारण त्यांनी शोधण्याचा प्रयत्न केला आहे. बघा, शास्त्रज्ञांनी प्रयोगाच्या सहाय्याने हे दिलेलं आहे. त्यांनी नैसर्गिक अवस्थेमध्ये खनिज रूपात आढळणारा चुंबकीय दगड घेऊन त्याला गोलाकार आकार दिला. म्हणजे चुंबक स्वरूपात असणारा जो काही दगड असेल तर त्याला गोलाकार स्वरूप दिलेला आहे. हा गोलाकार चुंबक मुक्तपणे फिरू शकेल अशा रीतीने टांगला. म्हणजे त्याला विशिष्ट प्रकारे अडक असण्याची काहीतरी रचना केली व त्यांना मुक्तपणे टांगून ठेवलेला आहे. हा गोलाकार चुंबक मुक्तपणे फिरू शकेल अशा रीतीने टांगला व त्या गोलाकार चुंबकाजवळ पट्टी चुंबकाचा उत्तर ध्रुव नेला. म्हणजे जो काही आपला साधा पट्टी चुंबक असतो प्रयोगशाळेमध्ये नेणारा, तर त्याचा उत्तर ध्रुव म्हणजे नॉर्थ ध्रुव असेल तर तो त्याच्याजवळ नेला. तेव्हा चुंबकीय गोलाचा दक्षिण ध्रुव आकर्षित झाला आणि त्याला काय झालं, चुंबकीय गोलाचा म्हणजे वर्तुळाकार असणारा जो काही हे होता चुंबकत्व, तर त्याचा दक्षिण ध्रुव त्याला आकर्षित झाला. म्हणजे या ठिकाणी सांगण्याचं तात्पर्य किंवा वैशिष्ट्य काय आहे की कोणताही जर चुंबक गोलाकार असू दे किंवा पट्टी चुंबक असू दे, त्याच्यामध्ये परस्पर विरोधी जी काही आकर्षण असेल तर तेच आकर्षण किंवा तीच बाब एकमेकांना चिकटण्याची प्रक्रिया किंवा चुंबकत्व हे आपल्याला दिसून येतं. म्हणजे एन असेल तर त्याला साऊथ चिटकणार, साऊथ असेल तर त्याला एन चिटकणार. एन आणि एन हे कधीच आकर्षित होणार नाही, ही बाब या ठिकाणी समजून आलेली आहे. किंवा नॉर्थ, डॉक्टर विल्यम गिल्बर्ट नावाचे शास्त्रज्ञांनी जे काही एक संशोधन केलं होतं ते गोल स्वरूपामध्ये असेल किंवा पट्टी चुंबकाचा प्रयोग घेऊन जे काही सांगितलेलं आहे, ही बाब आपल्याला या ठिकाणी लक्षात येते किंवा लिहून घ्यायचं आहे. ठीक आहे, आपण देखील या ठिकाणी लिहून घेऊ शकतो. एक स्पष्टीकरण, विवेचन, अनालिसिस किंवा अनुमान आपण जे काही काढलेलं आहे हे आपण लिहून घेऊ शकतो. बघा, डॉक्टर गिल्बर्ट यांनी
गिल्बर्ट डॉक्टर गिल्बर्ट यांनी दक्षिणोत्तर चुंबकाचा सिद्धांत, डॉक्टर गिल्बर्ट यांनी दक्षिणोत्तर चुंबकाचा सिद्धांत मांडला. बघा लिहून घ्यायचं आहे. आकृती आपण बघू शकतोय किंवा आकृती डॉक्टर गिल्बर्ट यांनी जी काही सिद्धांत सांगितले ते आकृती स्वरूपामध्ये मी दिलेला आहे, हे आपण बघून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर पुढचा एक प्रश्न आपण देणार आहोत. कोणते चुंबकीय ध्रुव एकमेकांकडे आकर्षित होतात? कोणते ध्रुव एकमेकांकडे आकर्षित होतात असे विचारले. बघा नॉर्थ आणि साऊथ पट्टी चुंबकाच्या उदाहरणाच्या साहाय्याने मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय. एन आणि एस, बघा हा एक पट्टी चुंबक आहे, हा एक पट्टी चुंबक. एन आणि एस जर असेल तर या ठिकाणी एन आणि एस अशा स्वरूपाचं या ठिकाणी आकर्षण होणार आहे, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे जे काही विरोधी जे काही ध्रुव असेल तर त्या विरोधी ध्रुवांच्या संबंधाने हे चुंबक एकमेकांना चिटकले जातात. जर समजा एन आणि एस, तर एस आणि एन जर समजा असेल तर या ठिकाणी हे चुंबक काय होणार आहे, चिटकले जाणार नाही किंवा आकर्षित होणार नाहीये. ही बाब आपण लक्षात ठेवायची आहे. अशा पद्धतीने ज्या पद्धतीने या ठिकाणी सजातीय किंवा समान ध्रुव असणारे जर समजा एकत्र आले पॉइंट्स तर हे एकत्र होणार नाहीये, हे आपण बाब लक्षात ठेवायचे आहे. पण दुसऱ्या बाजूला एन आणि एस म्हणजे या ठिकाणी साऊथ असेल तर दुसऱ्या यातला एन ध्रुव हे एकमेकांना चिटकणार आहे किंवा पट्टी चुंबक या ठिकाणी फिट बसणार आहे किंवा एकत्र बसणार आहे, ही बाब आपण लक्षात ठेवायची आहे. लिहून घ्या किंवा आकृती स्वरूपामध्ये आपण लक्षात ठेवायचं आहे, माहिती करून घ्यायचं आहे. बघा कोणते चुंबकीय ध्रुव एकमेकांकडे आकर्षित होतात हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आपण आकृती काढून घेऊ शकतोय. आकृतीमध्ये बघा पट्टी चुंबकाची आकृती दिलेली आहे. पट्टी चुंबकामध्ये एन आणि एस, एस आणि एन दिलेले आहेत. एन आणि एस, एस आणि एन हे दिलेले आहेत. विरोधी जे काही ध्रुव असतील तर ते विरोधी ध्रुव एकमेकांना चिटकले जातात. विरोधी ध्रुव एकमेकांना चिटकले गेल्यानंतर आपल्याला दिसू शकतं की ते एकमेकांना सजातीय असल्यामुळे ते चिटकू शकत नाहीत. परंतु विरोधी ध्रुव जर समजा असेल एन आणि एस तर ते एकमेकांना चिटकतात, ही बाब आपण लक्षात ठेवायची आहे. दुसरं बघा चुंबक सूची दिली आहे. चुंबक सूची
बघा मॅग्नेटिक निडल या ठिकाणी दिसली आहे, आपण हे बघून घेऊ शकतोय। या ठिकाणी बघून घेऊ शकता मॅग्नेटिक निडल्स कशा पद्धतीने दिले आहेत, ठीक आहे। बघा एक चौरसाकृती पुठ्ठा घेऊन त्यावर दिशांची नोंद करायची आहे विशिष्ट पद्धतीने। पाण्याने भरलेले भांडे, पुठ्ठ्याचा मधोमध भाग घ्यायचा आहे, चुंबकत्व निर्माण झालेली एक सुई चुंबक सूची घ्यायची आहे, जाड पुठ्ठ्याचा तुकडा घेऊन त्यावर चिकटपट्टीने चिटकवायचा आहे। चुंबक सूची बसवलेला पुठ्ठा तुकडा भांड्यातील पाण्यावर ठेवायचा आहे। चुंबक सूची कोणती दिशा दाखवते हे देखील बघायचं आहे, ही बाब आपण लक्षात ठेवायची आहे। चुंबक सूची म्हणजे काय या ठिकाणी दिसते आपल्याला, एक विशिष्ट प्रकारचे एक यंत्र आहे म्हणा किंवा होकायंत्र सर्कल सदृश्य असणारी परिस्थिती आहे। याच्यामध्ये WENS म्हणजे पू म्हणजे पश्चिम, पूर्व, उत्तर आणि हे दक्षिण असे काही ध्रुव आहेत। हे ध्रुव दिल्यानंतर आपल्याला याचं काही गुणधर्म किंवा साधर्म्य आपल्याला या ठिकाणी बघायला मिळू शकतं, ठीक आहे। चुंबक सूची आपण बघू शकतो, या ठिकाणी पान नंबर 127 वरती दिलेला आहे, 127 वरती आपण बघू शकतो। मैग्नेट यानी चुंबक। जैसे ही मैंने ये शब्द बोला तो आपके मन में ये वाली तस्वीर तो जरूर आई होगी, क्योंकि हम सभी ने कहीं ना कहीं अपने बचपन में चुंबक के साथ जरूर खेले होंगे। अगर आप बचपन में चुंबक के साथ खेले हो तो आप अच्छे से इसका इस्तेमाल करना जानते होंगे। हम इसका इस्तेमाल कई सारे रूपों में करते हैं, जैसे कि चुंबक को लोहे से चिपकाना, चुंबक से छोटे छोटे लोहे के कणों को हिलाना और नाली में से पैसे निकालना। क्या आपने कभी यह सोचा है कि यह इतने सारे काम कैसे कर लेती है? अगर आप नहीं जानते तो देखिए ये वीडियो सिर्फ आप ही के लिए है। तो दोस्तों नमस्कार, आदाब, सत श्री अकाल। मेरा नाम है मनु नरवाल और आप देख रहे हैं दी प्रोडक्शन हाउस। आप इस ग्लोब को हवा में उड़ते हुए देख रहे होंगे। ये कोई जादू नहीं है दोस्तों, ये है मैग्नेटिक फोर्स। हम चुंबक का प्रयोग कई रूपों में करते हैं, जैसे फ्रिज पर चुंबक चिपकाना, लेकिन इसके अलावा भी बहुत से काम चुंबक के होते हैं, जैसे जनरेटर, फ्रिज, वॉशिंग मशीन और मोबाइलों को बनाने में भी चुंबक का प्रयोग किया जाता है। इससे पहले प्राकृतिक चुंबक हुआ करती थी, परंतु 2 सदी पहले ही इन्हें साइंटिस्टों द्वारा मेटल और बिजली से बना लिया गया। सबसे पहले शुरुआत होती है सांचा बनाने वाली एक ट्रे से। उस ट्रे में चुंबक बनाने के लिए 4 सांचे रखे जाते हैं। उस ट्रे को एक मशीन में डालते हैं। इसके बाद उस ट्रे में रेत भरी जाती है। फिर इस ट्रे को बाहर निकालकर एक वर्कर के द्वारा प्लेन कर लिया जाता है। दोबारा इस ट्रे को उस मशीन में डाला जाता है और मशीन के द्वारा रेत में केमिकल डालकर कठोर बनाया जाता है और गैस को निकाल लिया जाता है। फिर ये बोर्ड कई तरह के शेप और साइज को बनाते हैं। अब बारी आती है बेस मटेरियल की, जिससे चुंबक का निर्माण होता है। इसमें कॉपर, कोबाल्ट, सल्फर, निकेल, शुद्ध लोहा, एल्यूमिनियम और टाइटेनियम का प्रयोग किया जाता है। फिर इन सभी धातुओं को एक भट्टी में डाल दिया जाता है, जो कि बेस मटेरियल को 1650 डिग्री सेल्सियस पर गर्म करके पिघला देते हैं। पिघले हुए मेटल को बोर्ड में डाला जाता है। इसके बाद ये गैसों के कारण बोर्ड में आग पकड़ लेती है। इन बोर्ड्स को मशीन के द्वारा एक जगह से दूसरी जगह लेकर जाया जाता है और वर्कर्स इन्हें जमीन पर पटक देते हैं। फिर बोर्ड्स को हथौड़े से पीटकर बोर्ड्स को तोड़ते हैं। इससे हवा अंदर जाती है और बोर्ड को ठंडा कर देती है। इसके बाद गैस जल जाती है। फिर इन बोर्ड्स को दूसरे कमरे में ले जाया जाता है और पंखों की सहायता से ठंडा किया जाता है। फिर बोर्ड्स के सभी टुकड़ों को एक ट्रे में रखकर मेटल को छांट लिया जाता है, परंतु ये अभी भी चुंबकीय रूप में परिवर्तित नहीं हुए हैं। ये काम बाद में होता है।
रिंग्स का ये सेट इसका इस्तेमाल इलेक्ट्रिक मोटर्स में होता है। उसे कॉपर के पाइप में लपेटते हैं और रिंग कवर पाइप को एक ट्यूब के दोनों आखिरी सिरों को सीमेंट के माध्यम से बंद किया जाता है। फिर इस ट्यूब को भट्टी में डाला जाता है। इस ट्यूब को तब तक नहीं निकालते जब तक ये आग की तरह लाल न हो जाए। इतनी गर्मी से रिंग्स में चुंबकीय प्रभाव होने की शुरुआत होती है। इसके बाद कॉपर पाइप को रिंग के केंद्र में डालते हैं और एक जगह पर फिट कर देते हैं। पानी पाइप को पिघलाने से बचाता है क्योंकि अंदर की रिंग्स को कम वोल्टेज और ज्यादा करंट चार्ज देते हैं। वर्कर्स दोनों सिरों को खोलते हैं। फिर रिंग इस प्रोसेस के बाद थोड़ी सी मैग्नेटाइज हो जाती है। रिंग्स की सतह को मशीन की सहायता से चिकना किया जाता है। फिलहाल ये चुंबक किसी काम की नहीं, पर यह मशीन इनमें स्ट्रॉन्ग इलेक्ट्रो पावर चार्ज कर भर देती है। पहले हल्का चुंबकीय बल यह तय करता है कि यह तैयार है कि नहीं, फिर इसे इलेक्ट्रो पावर चार्ज कर दिया जाता है और यह सही प्रकार से तैयार हो जाता है। मौजूदा मैग्नेटाइज हमारी जिंदगी में अदृश्य पावर से मशीन को चलाने की सहायता करती है। तो ऐसे बनती है चुंबक। अगर आपको यह वीडियो अच्छी लगी हो तो वीडियो को लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करना ना भूलें। हम आगे ऐसी वीडियो लाते रहेंगे और आपकी नॉलेज बढ़ाते रहेंगे। तो धन्यवाद दोस्तों।